डिवोर्स पेपरवर सह्या केल्यास. ते पत्र तू का वाचलंस? का वाचलं म्हणजे? कारण ते पत्र तुझ्यासाठी नव्हतं. ते पत्र का? ते पत्र का काय? अच्छा, म्हणजे आता सारून घेण्यासाठी तुम्ही हे कारण देताय की ते पत्र माझ्यासाठी नव्हतं म्हणून. ते पत्र माझ्यासाठी नव्हतं तर कुणासाठी होतं? बोला. ते काव्यासाठी होतं नंदिनी. पण माझी सिच्युएशन अशी आहे ना की मी तिचं नावही घेऊ शकत नाहीये तुझ्यासाठी. तू चांगलाच चक्रव्यूहात अडकलायस तुझी. खरंही सांगू शकत नाहीस आणि खोटंही बोलू शकत नाही. म्हणजे चुकीचं पत्र वाचून नंदिनीने डिवोर्स पेपर्स दिले तुला. म्हणजे तिला डिवोर्स नको. मला डिवोर्स नकोच होता जीवा. मी लग्नावर प्रेमावर विश्वास ठेवणारी मुलगी होते. कायम हसणारी, आनंदी राहणारी. माझ्या आनंद निवास मधल्या काही मुली तर मला त्यांचं इन्स्पिरेशन समजायच्या. पण आता मी सगळ्यात मोठी लुझर वाटायला लागली मला. न हसणारी, आत्मविश्वास गमावलेली मुलगी. नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. चला तर आता सुरुवात करूया व्हिडिओला. इकडे जीवा नंदिनी आता बोलत असतात तर आता जीवा तिला म्हणत असतो की ते पत्र तुझ्यासाठी नव्हतं, काव्यासाठी असं म्हणणारच असतो. तेवढ्यातच तो थांबतो. तर नंदिनी त्याला म्हणते की आता म्हणजे सावरासावर करण्यासाठी तुम्ही काहीही बोलाल की ते पत्र माझ्यासाठी नव्हतं तर मग ते कोणासाठी होतं पत्र, बोला, असं आता ती खूपच चिडून म्हणत असते. त्यावेळेस आता जीवाला काय बोलावं तेच कळत नाही. तो आता तिच्यापासून थोडंसं बाजूला जातो आणि मनामध्येच बोलायला सुरुवात करतो की ते पत्र काव्यासाठी होतं नंदिनी, पण आता माझी सिच्युएशन अशी आहे ना की मी तिचं नावही घेऊ शकत नाही तुझ्यासमोर. आता तो म्हणत असतो की मी चांगल्या चक्रव्यूहामध्ये अडकलेला आहे, खरंही सांगू शकत नाही आणि खोटंही सांगू शकत नाही. म्हणजे चुकीचं पत्र वाचून नंदिनीने डिवोर्स पेपरवरती सही केली होती, म्हणजे तिला डिवोर्स नकोच आहे असं आता तो म्हणून विचार करत असतो. तेवढ्यातच आता पाठीमागून नंदिनी म्हणत असते की मला ना डिवोर्स नकोच होता हो जीवा. खरं तर ना मी लग्नावरती प्रेमावरती विश्वास ठेवणारी मुलगी आहे, कायम हसणारी, आनंदी राहणारी. खरं सांगायचं झालं तर माझ्या आनंद निवासमधील ना काही मुली तर ना मला त्यांचा आदर्श समजायच्या, पण आता ना मी सगळ्यातूनच आता मी लुजर वाटायला लागलेली आहे. न हसणारी, आत्मविश्वास गमावलेली मुलगी. आता हे सगळं ऐकून जीवाला मात्र खूप वाईट वाटत असतं. तर आता नंदिनी म्हणत असते की शेवटचं मी कधी हसलेला आहे ना मला आठवत सुद्धा नाहीये. माझ्यातला आनंद तुमच्यामुळे हरवलेला आहे जीवा. माझ्यातली जादूच नाहीशी झाली तुमच्यामुळे. तुमच्या मागे फिरून फिरून मी माझ्यातली नंदिनीच हरवून बसले, माझं हसूच हरवून बसले. आता मी यासाठी तुम्हाला कधीही माफ करणार नाही असं आता ती जीवाला खूपच चिडून बोलत असते आणि जीवाला मात्र याचा खूप मोठा धक्काच बसतो. आता नंदिनी तिथून निघून जाते. जीवा मात्र आता ते हातामधलं पत्र असतं त्याकडे आता एकटक बघत बसलेला असतो आणि त्याच्या हातातूनच ते खाली पडतं. दुसरीकडे आपण पाहतो की इकडे आता पार्थ आता काव्याकडे आलेला असतो, म्हणजे त्याच्या रूममध्ये आलेला असतो. तर आता तो दरवाजा लावून घेतो. काव्या मात्र इकडे बेडवरती आता शांत झोपलेली असते आणि आता पार्थ आता तिच्या जवळ येतो. तर आता तो तिच्या जवळ येऊन आता तिचा हात आता त्याच्याकडे म्हणजे बघत असतो प्रेमाने आणि त्याला असं त्याच्या दोघांच्या ना त्यांच्या जुन्या आठवणी आता त्याला आठवत असतात. म्हणजे काव्याने त्याच्यासाठी काय काय केलं, त्याने काव्यासाठी काय काय केलं, हे सगळं काही आता त्याला इथे आठवत असतं आणि आता तो फक्त आता तिच्याकडे बघतच असतो, खूप प्रेमाने तिच्याकडे बघत असतो. आणि आता आपण पाहतो की आता तो आता काव्याला म्हणत असतो की खरं तर ना झोपेत किती भोळी दिसते ही फिसकरलेली मांजर. आता काव्या असं म्हटल्यानंतर काव्या थोडीशी हलते आणि मग त्यामुळे पार्थ दचकतो आणि मग तो पाठीमागे सरकतो आणि परत म्हणत असतो की ऐकलं की काय, असं म्हणून तो थोडासा पाठीमागे सरकतो. तर पुन्हा तो पुढे येतो आणि म्हणत असतो की जर यांनी ऐकलं असतं तर आता वस्कन करत अंगावरती चाल्या असत्या. तर आता काव्या तो पुन्हा म्हणतो की काव्या, वैतागून आपण कोर्टाची पायरी चढलोय, पण मला असं वाटतंय शहाण्या माणसाने कोर्टाची नाही तर मैत्रीची पायरी चढावी आणि ती पायरी मी आता चढायला तयार आहे आणि तेही तुमचा हात पकडून. तर असा तो काव्याचा हात आता असा वरतीच पकडायला जातो. तेवढ्यातच आता तिकडे आभाळ जोरात असं गरजतं आणि मग काव्या घाबरून आता त्याचा हात असा पकडते आणि त्याचा हात पकडल्यानंतर तो म्हणत असतो की कौल मिळाला, आता मी आपल्या लग्नाला जिंकणार. तर आता तो देवाला म्हणत असतो की देवा, मला माझ्या आणि काव्याच्या लग्नाला एक आता सेकंड चान्स द्यायचा आहे असं म्हणत आता पुन्हा आता आबाळ गडगडतं आणि आता काव्या पुन्हा एकदा त्याचा हात आता घट्ट असा पकडते. त्यावेळेस पार्थ म्हणत असतो की यस, हेच पाहिजे आहे मला, असं म्हणत तो आता काव्याकडेच तो बघत राहतो. दुसरीकडे आपण पाहतो की इकडे आता जीवा सुद्धा त्याच्या बेडरूम मधून बाहेर येत असतो आणि येत असताना त्याला आता नंदिनी जे काही बोलले ना ते सगळं काही आता त्याला आठवत असतं की आता तुमच्यामुळे मला त्रास झालेला आहे, तुमच्या मागे फिरून मला मी माझं हसू हरवून बसलेले आहे, जे काही आता नंदिनी बोललेले असते ते त्याला आठवत असतं. त्याचबरोबर जाता जाता नंदिनी त्याला असंही म्हटलेली असते की या सगळ्यासाठी ना मी तुम्हाला अजिबातच माफ करणार नाहीये. हे वाक्य मात्र त्याला खूपच असं त्रास देत असतं, त्याला आठवत असतं. आता तो विचार करत बसलेलाच असतो. त्यावेळेस तो म्हणतो की किती हर्ट केलेला आहे मी नंदिनीला, आता मी काय करू म्हणजे मी ही चूक सुधारेल, असा आता तो विचार करत असतो. तो म्हणतो की मी असं काय करू म्हणजे हे कोडं सुटेल. तेवढ्यातच आता अरे भावा मी सांगतो ना तुला, असं म्हणत आता त्याचं मन आता त्याच्या समोर येतं. मग आता मनातील जीवा म्हणत असतं की अरे भावा मी सांगतो ना तुला, काय आहे ना तू जीवा आहे आणि आपण तुझ्या जखमेवरची दवा, असं म्हणून आता तो हसतो. तर आता तो म्हणतो की असं तुला देवदासासारखा बसलेलं बघितलं आणि मी आलो, बोल 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 काय मॅटर काय आहे बोल. त्यावेळेस जीवा म्हणतो की माती खाल्ली आहे रे. तर आता त्याचं मन म्हणतं की मग यात काय नवीन आहे रे, हा हा करून
त्यावरून आता तो हसायलाच लागतो. तर आता जीवा म्हणतो की मस्करी करू नको, नंदिनीचं हसू माझ्यामुळे ना कायमचं गमावलेलं आहे, तेही माझ्यामुळे, आणि आता काय करू मी? तर आता मन म्हणतं की अरे सिंपल असतं रे, पोरींना खुश करायला काय लागतं, सिनेमा, शॉपिंग आणि सोनं चांदी काय? तर आता जीवा म्हणतो की नाही रे, तू नंदिनीला ओळखत नाही, या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी काहीच नाहीये, तिला या सगळ्याने आनंद मिळणार नाही, आणि मग कशाने मिळेल तेही माहित नाहीये. तर आता मन म्हणतं की अरे भावा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या प्रश्नातच आहे, आता मला सांग तिचं हसू कुणी उडवलेलं आहे? तर जीवा म्हणतो की मी. तर आता मन म्हणतं की मग तिचं हसू आता तूच परत आणायचं आहे. तर आता जीवा म्हणतो की अरे हो, पण आता नक्की करू तरी काय? तर आता इकडे मन म्हणतं की माती खाताना मला विचारलं होतं की भावा काय करू ते? तर आता इकडे जीवा म्हणतो की नक्की तू माझ्या जखमेवरचा दवाच आहे का तू नंदिनी आहे, कारण ती सुद्धा अशीच टोमणे मारती. तर आता मन म्हणतं की अरे ती टोमणा मारते याचा विचार करत बसण्यापेक्षा ती टोमणा का मारते याचा विचार करत बसना. तो म्हणतो की अरे किती त्रास देणार त्या गरीब गाईला. तर इकडे जीवा म्हणतो की ए भावा, अरे मित्रा, ते काही गरीब गाई वगैरे नाहीये, मी तिला ना चांगलंच ओळखतो. तर आता मन म्हणतो की तू जर तिला चांगलं ओळखत असताना तर असा मॅटरच झाला नसता. तर जीवा म्हणतो की म्हणजे मी काय केलं? तर मन म्हणतं की अरे भावा, तू काही केलंच नाही, हे तर नेमका लफडा आहे. ती तुझ्याबद्दल काय करते, काय विचार करते, तू काय केल्यावरती ती खुश होईल याचा कधी तू विचार केलायस का? तर आता अरे एहसान केल्यासारखं तिच्यासारखं तिच्याबरोबर लग्न केलं. ती बोलली होती माझ्याबरोबर येऊन लग्न कर, अरे ती आपली गरीब गाय तुझं हार्ट जिंकायचा प्रयत्न करत होते आणि तू काय केलं, तिचं हार्ट ब्रेक केलं. तर आता इकडे जीवा म्हणतो की अरे तुझं काय चाललेलं आहे, तू काय म्हणतोय? अरे आता काही वेळापुरती मी ह्या सगळ्या गोष्टी कबूल केल्या ना, तरी तूच मला ते ऐकवतोय, अरे इरिटेट करू नको रे. तर आता मन म्हणतं की झालं, लगेच चिडला. हे बघ, तुला जर नंदिनीला परत जिंकायचं असेल, तिचं हार्ट जिंकायचं असेल, तर हे डोकं असं गरम करून चालणार नाही, मी आधीच सांगतोय. हे बघ, तुला तिचं हार्ट जिंकायचंय. आतापर्यंत तिने जसं तुला सहन केलं ना, तसं आता तू तिला सहन करायचं. तिच्या तोंडाचा फुगा झाला असेल तर त्यातली हवा तू काढायचं. तू लग्न आधीचा जीवा बनायचं, कळलं काय? असं आता तो जीवाला म्हणत असतो. त्यावेळेस आता जीवा म्हणतो की त्या जीवाला मी कधीच विसरलो. तर आता मन म्हणतं की अरे तेच तर लफडा आहे ना, ती नंदिनी तुला विसरायच्या आत त्या जुन्या जीवाचा हात धर आणि ती कशी हसल, तुझ्यामुळे ती कशी खुश होईल याचा तू विचार कर, कारण आता सध्या तुझा मीटर ना डाऊन आहे, त्याच्यामुळे त्याला जरा वर कर. तर आता तो म्हणतो की अरे जमेल ना मला. तर आता मन म्हणतं की अरे भावा, मी आहे ना, या जीवाला हा जीवा हेल्प करणार, तू फक्त पुढं, आपण हाय मांग, असं आता तो बोलतो. तर आता जीवा म्हणतो की ठीक आहे, तू आता बघच मी काय करतोय ते, दाखवतोस तिला. तर मन म्हणतो की अरे भावा, तुझा स्क्रू काय ढिलाय का? तुला बोललं ना मी, फक्त दिखावा करू नको रे, तिला बरं वाटेल असं नाही तर तिला खरं वाटेल असं वाग. तिला जे काही करायचंय ना, म्हणजे तुला जे काही करायचंय ना, ते सगळं मनापासून कर. अरे जे जिथं हरवतं ना, ते तिथं सापडतं. तिचं हसू तुझ्यामुळे हरवले, ते तुझ्या जवळच सापडेल, फक्त मनापासून कर. आणि आता तुझा ना स्क्रू जरा दिला आहे, डिवोर्सचे फक्त दिवस 6च महिने आहेत, आणि आता ते पटपट जरा उरक. एकदा का हसू तिचं वापस आलं की मग सगळं संपलं. तुमचं लग्न टिको नाही तर नाही टिको, फक्त तिच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलेलं पाहिजे. आणि एकदा ते हसू आलं की भावा, जुनी नंदिनी परत आली. जे काही करशील ना भावा, ते मनापासून कर, कारण नंदिनी तुझं लाईफ जॅकेट आहे. असं म्हणतात जीवा म्हणतो की 1 मिनिट, हे वाक्य तुला कसं माहिती? कारण हे तर मी पत्रामध्ये लिहिलं होतं. तर आता इकडे ते मन म्हणतं की भावा, आपण तुझा आतला आवाज आहे, गरज पडेल ना तेव्हा आवाज दे, मी तिथे हजर आहे, चल ऑल द तुला. तर तो म्हणतो की अरे ऑल द बेस्ट असतं रे. तर आता तो म्हणतो की ग्यान्या, स्वतःच्या चुका सुधार, माझ्या सुधारतो मी, असं म्हणून आता ते मन तिथून निघून जातं. तर आता जीवा हसतो आणि म्हणत असतो की नाही आता बास जीवा, आता ना हार मानायची नाही, असं आता तो म्हणत असतो. काहीही करू, नंदिनीचं आधीचं हसू आता परत घेऊन यायचं, आजपासून ना तुझं हेच टार्गेट आहे. तर आता तो म्हणतो की चकाचक बाई, तू आता बघत राहा, पसारेवाला आधीची नंदिनी आणि तिचं आधीचं हसू परत घेऊन येणार, असं म्हणून आता तो खूप खुश झालेला असतो आणि खूप आता हसत सुद्धा असतो. तर आता दुसरीकडे आपण पाहतोय की इकडे आता पाहत मात्र काव्याकडे बघतच बसलेला असतो आणि आता त्याने ना तिच्यासाठी ना फ्रेंडशिप बँड आणलेलं असतं. तर आता तो तिच्या हातामध्ये तो बांधतो आणि आता ती ज्यावेळेस म्हणत असते त्यावेळेस त्याने नकार दिलेला असतो, पण आता तो खूपच मनापासून आता तिला हे फ्रेंडशिप बँड बांधतो आणि आता फक्त तिच्याकडे बघतच राहतो. तरी ते आता सॉन्ग लागलेला आहे आणि आता दोघेही एकमेकांकडे आता फक्त बघतच राहिलेले आहेत. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी आता सकाळी इकडे नंदिनी आणि मानिनी आता किचनमध्ये असतात. तर आता त्या दोघी जणी आता किचनमध्ये काम करत असतात. तर आता दोघीही खूप खुश असतात आता एकमेकींसोबत असल्यावरती. ह्या सासूसुनांची जोडी मात्र मस्त आहे. तर इकडे आता मानिनी म्हणत असते की म्हणजे पिहूसाठी आता तू काउन्सिलरला बोलवलेला आहे, असं तुला वाटत आहे की त्यांना बोलवावं? तर आता ती म्हणते की मी फक्त बोललेली आहे, पक्क नाही सांगितलं, मी फक्त म्हणलं की आधी एकदा तुमच्याशी बोलावं, तुमची काही हरकत नाहीये ना? तर मानिनी म्हणत असते की नाही अगं, काहीच हरकत नाहीये, मी पण बघतेस ना, लेकरू बिचारं कोणाशी बोलतच नाही, हे सगळं मनामध्येच ठेवतंय आणि आपण आणखी प्रश्न विचारले की ती आणखीन बुजून जाईल, त्यापेक्षा बरोबर आहे तुझं, तू बोलव त्यांना. तर आता नंदिनी हसते आणि म्हणत असते की बोलवू ना, थँक्यू, मग मी आता आजच बोलवते आहे. तर मानिनी म्हणत असते की हो बोलव, चालेल. तर आता ती म्हणते की नंदिनी, खरंच मला
कौतुक वाटतं ग तुझं, कारण तू प्रॉब्लेमवरती चर्चा करत बसत नाही तर तोडगा काढते. तर आता नंदिनी म्हणत असते की हा तोडगा मी नाही, जीवांनी काढलाय. तर मानिनी हसते आणि म्हणत असते की नवऱ्याचं कौतुक व्हावं म्हणून जीवाचं नाव घेतलं ना, तेवढ्यातच ती विषय बदलते आणि म्हणत असते की आई आज आपण काय करूया. तर आता मानिनी म्हणत असते की श्रीखंड पुरी करूया, म्हणजे मला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून म्हणलं श्रीखंड पुरी, पण म्हणलं चला आता सगळ्यांसाठीच करूया श्रीखंड पुरी. तर श्रीखंड झालाय माझा, तर पुऱ्या तू करणार आहेस. तर ती म्हणते की हो. तेवढ्यातच तिकडून जीवा येतो आणि म्हणत असतो की ती एकटी का करेल आई, शेअरिंग इज अ केअरिंग ना. तर आता मानिनी म्हणत असते की हो का, बाहेर जाणार होता ना तू. तर आता तो म्हणतो की जाणार होतो, पण आता पुऱ्यांबद्दल ऐकलं आणि म्हणलं की पुरे बाहेर नको, आता घरातच थांबूया, नंदनीला पुऱ्या करायला मदत करूया. तर आता इकडे मानिनी म्हणत असते की अरे वा. तर लगेच नंदनी म्हणत असते की तुम्ही पुऱ्या करणार. त्यावेळेस इकडे आता मानिनी म्हणत असते की हसू नको त्याला, माझी सासू वरून तुला टोमणे मारेल. अगं ती आता सांगत असते की अगं याच्या आजीने ना ह्याला खूप गोष्टी शिकून ठेवलेल्या आहेत. याच्या आजीला ना स्वतःला चाट करायला खूप आवडायचं, त्याच्यामुळे पाणीपुरी भेळपुरी सगळं काही जीवाला येतं, शिवाय नानकटाई पुऱ्या यात तर जीवाचा खूपच मोठा हात आहे. आजीच्या तालमी तयार झालेल्या आहे साहेब. तर आता नंदनी म्हणत असते की कमाले, मला याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. तर आता तो म्हणतो की आता तू चांगले हिंदी डायलॉग वगैरे मागायला लागतो. तेवढ्यातच आई म्हणते की चल चल तू बाहेर जा, बाहेर जाऊन काय करायचं ते कर, आम्ही दोघी करतो. तर आता जीवा म्हणतो की ठीक आहे सॉरी सॉरी सॉरी, अगं तुम्हाला हसवण्यासाठी मी थोडीशी गंमत करत होतो आणि तू बाहेर जा असं मानिनीला म्हणत असतो. त्यावेळेस आता ती म्हणते ती चिडते. तर आता तो म्हणतो की अगं म्हणजे तू बाहेर जा आणि आराम कर असं म्हणायचंय मला आई, अगं मला काळजी आहे तुझी असं म्हणून आता तो मानिनीला तिथून जायला सांगतो. आता मानिनी तिथून जाते. आता जीवा आता तिच्याकडे नंदिनीकडे बघत असतो. तर इकडे आता काव्या इतक्या जोरात आता देशमुख असं ओरडते, सगळं घरच हादरतं. तर आता तो त्याची दाढी करत असतो. तर आता तसंच तो तोंडाला साबण वगैरे लावून आलेला असतो. तर आता तो दचकतो म्हणतो की काय झालं. तर आता काव्या म्हणते की काय झालं ना ते नंतर सांगते, पण हा काय अवतार आहे. तर आता तो म्हणतो की अहो किती जोरात ओरडला, मला आता किती त्रास झाला. तर आता तो तोंड पुसतो आणि म्हणत असतो की झालं का साप. तर आता तो म्हणतो की तेच सोडा. आता साप ती म्हणते की ते आता सोडा, साप तर आता मी तुम्हाला करणार आहे. काल रात्री तुम्ही झोपेत माझा गैरफायदा घेतला. तर आता तो म्हणतो की हो काय गैरफायदा घेतला मी, काही काय बोलताय. तर आता ती असा हात वरती करते आणि म्हणते की हे काय आहे. आता पार्थ तिच्याकडे बघतो आणि ती तर पार्थकडे खूपच रागाने बघत असते. त्यावेळेस तो म्हणतो की तुमचा चष्मा फुटलाय ना, हा फ्रेंडशिप बँड आहे. तर आता तो म्हणतो की काल रात्री मी बांधलेला आहे. त्यावेळेस आता तो थोडासा घाबरलेलाच असतो. तर आता ते म्हणते की मी झोपेत असताना तुम्ही माझ्या हाताला फ्रेंडशिप बँड का बांधला हो. तर आता तो म्हणतो की माझी आई म्हणली मांजर झोपली असतानाच तिच्या गळ्यामध्ये ना घंटा बांधावा. तर आता ती चिडते आणि त्याच्या अंगावरती जायला निघते. तर तो असा हात लावतो आणि म्हणत असतो की ती म्हणते की मी काल तुमच्या हातात बांधत होते तर मला का नकार दिला आणि आज तुम्ही का बांधला हा फ्रेंडशिप बँड. त्यावेळेस तो म्हणत असतो की काल दिवसभर तुम्ही जो फ्रेंडशिप बँड बांधा मला म्हणत होता तो घरच्यांना दाखवण्यासाठी, पण मी आज जो हा फ्रेंडशिप बँड बांधलेला आहे ना तो अगदी मनापासून बांधलेला आहे. माझं खूपच म्हणजे मला असं खोटं खोटं नाटकं करायसाठी नाही आणि घरच्यांच्या समाधानासाठी आपण खोटा भातुकलीचा खेळ खेळतोय, त्यात काहीतरी खरं असावं म्हणून मी हा फ्रेंडशिप बँड बांधलेला आहे. आता तो म्हणत असतो की लग्नानंतर होईलच प्रेम असं मला वाटलं होतं, पण प्रेम मात्र आपल्यात झालेलं नाहीये. निदान लग्नानंतर होईलच मैत्री असं म्हणून मैत्री आपण खरी करूया असं आता तो तिला म्हणत असतो. तर आता काव्या फक्त आता त्याच्याकडे बघतच राहते. तिला आता खूपच कसं तरी वाटत असतं. त्यावेळेस आता तो म्हणत असतो की मैत्रीचा हात आता तुम्ही नाकारू नका, जसं आता लग्नानंतर माझा हात तुम्ही नाकारला होता तसा. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की इकडे आता जीवा आणि नंदिनी आता किचनमध्ये पुऱ्या करत असतात. तर त्याने चपाती लाटलेली असते. तर तो म्हणत असतो की कसली गोल झाली आहे बघ ही चपाती, अरे इतक्या दिवसांनी करतोय पण हातची कला काही गेलेली नाहीये असं म्हणून आता तो त्याच्या हाताचा मुका घेतो. तर आता ती म्हणते की मग करता का मग पोळी भाजी केंद्रामध्ये काम. त्यावेळेस आता तो म्हणतो की करतो ना, पण ना सोबतीला तू असायला हवी, आता आहेस तशी. आता ती त्याच्याकडे खूपच रागाने बघते. तर तो आता खूपच हसतो. तर आता ती म्हणते की धोंडा एकदा पायावरती पाडून घेतलाय तो एकदाच पुरेसा आहे. तर आता तो म्हणतो की काय तुम्हाला धोंडा म्हणाली. तर ती म्हणते की नाही काय ना चुकलंच माझं, सरळ तुम्हाला दगडच म्हणायला हवं होतं. आता असं म्हटल्यानंतर तो खूपच चिडतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे आता पार्थ म्हणत असतो काव्याला हा बँड आज एक दिवस जर तुम्ही कॅरी केला तर मी समजून जाईल की तुम्ही माझी मैत्री ऍक्सेप्ट केली म्हणून. आता तो असं म्हणून तिच्याकडे बघून हसत असतो. तर आता काव्या सुद्धा त्याच्याकडे खूपच प्रेमाने बघत असते. दोघेही आता एकमेकांकडे खूप प्रेमाने बोलत असतात. तर आता बघत असतात. तर आता काव्या म्हणत असते की मित्र म्हणवताना स्वतःला मग मित्राचं कर्तव्य पार पाडलं असतं एखाद्याने असं आता ती त्याला म्हणत असते आणि म्हणते की मी अभ्यासात बिझी आहे माहितीये ना, मग एखाद्याने माझे तुटलेले रीडिंग स्पेस दुरुस्त केले असते असं म्हणताच आता तिथे तिला दिसतं की त्याने ते बदलून आणलेलं आहे आणि ती आता ते बघून खूपच अशी आश्चर्यचकित होते. ती आता हातामध्ये घेते तर तिचं ते तुटलेलं स्पेस आता नवीन आलेलं असतात आणि त्याच्यामुळे तिला आता खूप असा आनंद होतो. तिला आता कळतं की आता पार्थ किती मैत्री निभावतोय ते आणि ती आता त्याच्याकडे बघून आता हसायलाच लागते. आजचा एपिसोड येथे संपलेला आहे. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे नंदिनी आणि जीवा छान असा पुऱ्या करत असतात. तर आता नंदिनीला घाम आलेला असतो. तर आता तो म्हणतो की रुमालाने ना तुझा मी घाम पुसतो. तर ती म्हणते की अजिबातच नाही. तर जीवा म्हणतो की मी तुला टच न करता तुला घामही पुसून दाखवेल आणि तुझ्या चेहऱ्यावरती स्माईल येईल. आता तो तिला फ्रीजच्या जवळ नेतो आणि फ्रीज उघडून तिथे तिला तोंड असं फ्रीजमध्ये घालायला लावतो. तर आता त्या थंड हवेमुळे तिला खूप छान असं हसायला येतं. तर इकडे आता
रम्या आता मंजूला सांगत असते की अगं आपल्या पिहूला ना वेडं ठरवण्यासाठी ना ती नंदिनी ना आज घरात डॉक्टरला घेऊन येत आहे. तर आता इकडे सगळ्या घरामध्ये आता मंजू कालवा म्हणजे ओरडते आणि म्हणते की मानिनीला म्हणत असते की तुझी सोन आता तिची हद्द पार करते, मला न सांगता डॉक्टरांना बोलवलं. तर आता काव्या म्हणत असते की गप्प बसा. तर आता इकडे नंदिनी म्हणत असते की मला खरं खरं सांगा, तुम्हाला त्याच्याबद्दल कुणी चुकीची माहिती दिली. तर आजचा एपिसोड येथेच संपलेला आहे.